मध्य प्रदेशातील दरोड्याचा थरार, शिरपूर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज कारखान्यात 3 मार्चच्या पहाटे वॉचमेनला मारहाण करून लूटमार करून पळालेल्या पुण्यातील आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात धुळे पोलिसांना मोठे यश आले आहे. सेंधवा पोलिसांच्या माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आपल्या पथकासह महामार्गावर तातडीने नाकाबंदी करत हा सिनेस्टाईल थरार संपुष्टात आणला. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला पाठलाग करून चोरीच्या सियाज कारसह फिरोज सय्यद याला ताब्यात घेतले. मात्र लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधील इतर साथीदारांनी पोलिसांना पाहताच सावळदे गावानजीक तापी नदीच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी सावळदे, कुरखळी आणि थाळनेर येथील जागरूक ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची साथ दिली. नदीकाठावरील या थरारक पाठलागात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर या उर्वरित 4ही आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी 2 कार, 37 किलो सुगंधी तेल, 5 मोबाईल, चंदनासह निंबाचे लाकूड आणि रोख रक्कम असा एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शिरपूर पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आज दिनांक 3/3/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी शिरपूर तालुका व शिरपूर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवले की त्यांच्या हद्दीतील फ्लोअर इंडस्ट्रीज सेंधवा या ठिकाणी अगरबत्ती व सुगंधी द्रव्य बनवण्याचा कारखाना आहे. तेथील वॉचमन व 5 मजुरांना अज्ञात 6 ते 7 इसमांनी कंपनीमध्ये प्रवेश करून त्यांना मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील अंदाजे 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल तसेच 10 लाख रुपये किमतीची सियाज कार हिसकावून घेऊन गेल्याचे माहिती दिली व ते आरोपी शिरपूरच्या दिशेने निघून गेल्याचे कळवले. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तसेच पोलीस निरीक्षक किशोर परदेशी शिरपूर शहर यांनी आपापल्या हद्दीत नाकाबंदी केली असता त्या नाकाबंदीमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की यातील चोरलेली सियाज कार ही बोर्डी गावाच्या दिशेने निघून गेलेली आहे. तर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून सदरची सियाज कार MP13 ZR 8510 अंदाजे 10 लाख रुपये किमतीची सियाज कार व 1 आरोपी यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले व त्यातील 2 आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून आले नाही. त्यानंतर सदर गुन्ह्यातील 1 लाल रंगाची स्विफ्ट कार ही शिरपूर शहराच्या दिशेने येत असल्याबाबत तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना माहिती मिळाल्यावरून डीबी पथकाने वाघाडी टी पॉइंट या ठिकाणी नाकाबंदी केली असता 1 लाल रंगाची स्विफ्ट कार जोरात शिरपूर शहराच्या दिशेने आलेली होती. त्याला शिताफीने डीबी पथकाच्या मदतीने सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनारी त्या ठिकाणी ती कार मिळून आली. कारमधील आरोपींनी कार त्या ठिकाणी लावून पळ काढला होता. सदर डीबी पथकाने स्थानिक सरपंच सचिन राजपूत सावळदे व मुकेश धनगर कुरखळी तसेच मयूर राजपूत दैवज आबा कोळी थाळनेर यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने 4 आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये विशाल दामोदर वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे, रमेश बापू करडे वय 52 राहणार केळगाव, तालुका दौंड, श्याम तानाजी साळुंके गोली वस्ती रोड हडपसर पुणे, संतोष अण्णा शिवरकर वय 30 बोरी पारधी तालुका दौंड असे 4 इसम ताब्यात मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यात आरोपितांकडून 5 लाख रुपयाची लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार, 30,000 रुपये रोख रक्कम, 40,000 रुपयाचे 4 अँड्रॉइड मोबाईल तसेच 37,000 रुपये किमतीचा 4 ड्रम सुगंधी तेल तसेच 1,000 रुपये किमतीचे 8 जातीचे लाकडे व त्यामध्ये चंदन तसेच लिंब ही लाकडे मिळून आली. टोटल
सदर गुन्ह्यातील आरोपितांकडून 19,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या डीबी पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.